मैं समय हूं. हे वाक्य आठवतंय का? 1980च्या दशकामध्ये बी आर चोपडांचं महाभारत आणि मैं समय हूं असा आवाज आला. रस्ते ओस पडलेले असायचे त्यावेळेला. घराघरामध्ये लोक महाभारतसाठी टीव्हीला चिकटून बसलेले असायचे आणि अख्खा देश यासाठी थांबायचा. पण हा मैं समय हूं असं म्हणणारा समयचा जो आवाज होता तो कोणाचा होता माहितीये? तो आवाज होता हरीश भीमाणी यांचा. आणि हरीश भिमाणींचा आवाज आणि त्यांची निवड ही एक मोठी प्रोसेस होती. सुरुवातीला मोठ्या मोठ्या नावांचा विचार केला गेला होता. मोठे मोठे स्टार्स जसं की दिलीप कुमार आणि एन टी रामाराव यांच्या नावाचा विचार झाला होता. दिलीप कुमार यांचे काही तांत्रिक कारणामुळे निवड होऊ शकली नाही. एन टी रामाराव, दिलीप कुमार यांच्या नावाचा विचार चालू असताना राही मसूम रझा हे जे लेखक होते महाभारत या सिरियलचे, त्यांना असं वाटत होतं की मोठ्या स्टारचा आवाज घेण्यापेक्षा असा कोणाचा तरी आवाज घ्यावा की ज्याचं नाव लोकांना माहिती नाहीये किंवा जो मोठा स्टार नाहीये. कारण मग त्या स्टारच्या इमेजचाच त्या रोलवरती म्हणजे समयच्या रोलवरती एक परिणाम झाला असता. आणि म्हणून त्यांना समयसाठी योग्य असा आवाज हवा होता. या सिरियलचे जे कास्टिंग डिरेक्टर होते गुफी पेंटल यांनी हरीश भीमाणी यांना टेस्टसाठी स्टुडिओमध्ये पाचारण केलं. त्यांचा आवाजात रेकॉर्डिंग करून घेतलं गेलं. हे जेव्हा रेकॉर्डिंग केलं तेव्हा हरीश भीमाणी यांना बिलकुल कल्पना नव्हती आपण कोणत्या प्रोजेक्टसाठी रेकॉर्ड करत आहोत. नाही त्यांना कल्पना होती की आपण महाभारत सारख्या मोठ्या सिरियलसाठी समय या कॅरेक्टरसाठी ऑडिशन देतो आहोत. त्यांनी रेकॉर्डिंग केलं आणि त्यांचा आवाज ऐकून राही मसूम रझा यांना असं वाटलं आणि त्यांनी बी आर चोप्रांना सांगितलं की हे थोडंसं डॉक्युमेंटरी सारखं व्हॉइस ओव्हरचा आवाज वाटतोय. हा समयच्या कॅरेक्टरसाठी योग्य होईल का अशी तरीही शंका होती. भीमाणी यांनी 3 टेक्स दिले आणि 3 टेक्समध्ये व्हेरिएशन्स दिले. जेव्हा त्यांनी तिसरा टेक दिला तेव्हा त्या तिसऱ्या टेकमध्ये ते समय या कॅरेक्टरशी पूर्णपणे तादात्म्य पावले होते. त्यांचा तो आवाज, त्यांचा तो पेस, ज्या पेसनी मैं समय हूं असं सांगतात, ती जी एक ऑब्जेक्टिव्हिटी आहे, जो न्यूट्रल टोन हवा होता तो परफेक्टली मिळाला असं वाटलं. आणि मग तो आवाज मैं समय हूं या समयच्या कॅरेक्टरसाठी कायमच लोकांच्या लक्षात राहिला. तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल तर आपल्या मित्रमंडळींना जरूर शेअर करा, लाईक करा आणि पिटो डिंडोराला सबस्क्राईब करा. बाय बाय.